सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, नाही तर मग पोलीस स्टेशन कशाला. आणि योग गाडी बसलेला आणि योग ती तोडायला माझ्या गाड्याला हात लावायला असं केलं त्याने. एकाची गाडी चालू साहेब हे जे डिसिजन आहे ना, ह्यो काय करतो, एक जण फक्त गाडी उघड ड्रायव्हर चालू आणि एक जण फक्त आपलं काम करतो, बाकी काहीच नाही. नमस्कार मित्रांनो, जरा मी गावात गेलो होतो, तर म्हातारीला म्हणलं हा 11 वाजले होते, तर म्हातारीला म्हणलं जरा बकरी सोड, मी गावातून येतो परत. तेवढ्याच म्हातारी सोडली कुठं म्हणलं. बाई काय कोणी कोणच थांबली आणि मोटरसायकल तो 1-2 चक्रा झाल्या, मी त्यांना बरोबर हेरलं तरी मी मेंढरा बिराडाच्या आश्रयावर आणली. एका बायलाने हाक मारली, ती बी आली माझ्या पळत. त्यांनी गाडी तुला आडवी घातली ना मग. हा मला आडवी घालती दे, मला दगडी हाणून मला हे करून त्यांनी मुरगाळून ते सव्वा तोळा त्या म्हातारीचा नेला. बिराडापासून 60 फूट 50 फूट लांब असेल. हा काठीच्या पलीकडं. त्यांनी आणि त्याच्या माग पण आमच्या भावाच्या पुरीचं पण आठवड्याच्या मागे आठवड्याच्या माग ते इथून खालूनच नेलं. ते पण 100 फुटावर नेलं असेल. ते पण काय ते सरपण गोळा करते आपल्या चुलीत घालण्यासाठी. दिवसा 11 वाजता नाही, पुरीचं झालं 1 वाजता. आणि माझं 11:30 वाजता 11:30-12 पर्यंत एवढ्या टायमाचा आता मोबाईल तरी आमच्याकडे टायमाला आहे का, पण 11:30 वाजता झालं म्हणायचं. त्यांनी विचारच केला नाही, माणसाच्या अंगावर गाडी घालती ते. आता मी कुरकुमला गेलतो, तर ते साहेब वाघमारे साहेब पेसाई आमच्यासाठी आले. आलं आमच्यासाठी आलं बरं का. आणि त्यांनी आता जवळ इथं 1 वाजल्यापासून की मला वाटतं 2 वाजता आला असेल, पण अजून आमच्यापर्यंत आहेतच ते आत्तापर्यंत. इतका सहकार्य त्यांचा चालू आहे आमच्यासाठी, लय प्रयत्न चालू आहे. त्यांना पण इतकं वाईट वाटलं की आपल्या मेंढपाळांचं असं म्हणजे नाही व्हावं का, रानात बकरी वाळते आता रानात राहते त्यांनी मारलं सुद्धा असतं आणि 1 माणसाला. तासाचं माणसाला मारतील पुन्हा. मी तरी बिराडाच्या आश्रयावर त्यांना वांडूळ बघून बघून त्यांचा 11:30 पासून खेळ चालला होता. तो 12 वाजेपर्यंत त्यांनी माझ्यावर डाग टाकली. पण असा अत्याचार नाही व्हायला पाहिजे. आणि आम्हाला जाते देखल्या दुखल्या. पण आता रानात शेतकऱ्याच्या बाया भर कामाला जातात, कारण ऊस खुरपायचा असतो किंवा बाजरी खुरपायची असती का, हरी गोष्टी आहेत ना शेतकऱ्याचं. तर रेग्युलर म्हणजे कामाला का एखादी बाई कशी एकटी पण जाऊ शकते. ची टोळी असणार यांचे काय असणार, टोळी असणार, वासुंद किंवा गुंजखेळा किंवा लालगेवाडी केवढ्या परिसरात ना काय लोकांनी नोंद घेणं हे गरजेचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, काल जे आपल्या इथं चोरी झाली, आईच्या गळ्यातून जे नेलं हिसकावून, 2 चोरटे होते. आपण कंप्लेंट वगैरे दिली कालच आणि चौकशी चालू आहे कालपासून. म्हणजे काल पण आलो होतो मी आणि आता मगाशी पण आलं. जरा मम्मी आजारी, जरा तब्येत खराब असल्यामुळे इंजेक्शन वगैरे मारलं. तर का इथं आपलं बिराडे, हे बिराडे आणि इथं सकाळी बकरी इथं बसतात ह्या काठीमध्ये. आणि 11-11:30 वाजता मदरने बकरी सोडली. हा जो खांब दिसतोय ना तुम्हाला, ह्या खांबापाशी चरायला गेली. सकाळी सोडल्यावर प्रत्येकाची बकरी जी थोडी त्यांची तिकडे गेली, आपली इकडे जातात. आणि लोकांची वर्दळ म्हणजे रस्त्याने गाड्या वगैरे चालतात ना, तर त्या खांबापाशी बकरी गेली. ह्या पोल्ट्रीच्या पाठीमागून एक कच्चा रस्ता होता. मग ते काय केलं, दोघांनी कच्च्या रस्त्याने आले आणि जाताना बघितलं असेल ना त्यांनी, मदरकडे लक्ष टाकलं असेल. मदरला थोडासा डाऊट आला. डाऊट आल्यावर त्यांनी काय केलं, खांबा डाऊट आल्यामुळं आणि ते होतं तिच्याकडचं काय अजून तिने काढून पिशवीत टाकलं, नाकात वगैरे नत होती ती. आणि गाडी फिरून आणली, परत गाडी फिरून आणली त्यांनी आणि डायरेक्ट गाडी बकऱ्यात घातली. त्यांना काय वाटलं की आता ही जवळ जाईल बिराडाच्या किंवा अजून लोक येईल कोण, त्यामुळे त्यांनी गाडी एकदम फास्ट आणली. इथं डायरेक्ट गाडी त्यांनी इथं आणल्यावर गाडी बकऱ्यात घातली, आडवी मारली, ती इकडं पळायला लागली. म्हणून काय केलं, एकाने पकडलं गळ्याला, इथं मार्क पण झालाय चांगला, पकडला आणि हिसकावायला लागला. हे बघा इथं दगड पण मांडलेत आणि काल लाल कलरचे मणी पण होते दुसरे आपले असतात, ते पोलिसांनी पण बघितले.
हे बघा, हा मणी पण पडला इथं. दगड मांडले होते काल नानांनी, झाल्या पण ते पडले असतील बकऱ्यांमुळं. बघा इथून बिराड किती लांब आहे, लय तर लय 100 फूट असेल काठी. इथून मग हिसकावून नेलं की लगेच गाडीत आणलं, इकडे गेली. आम्ही त्या हॉटेलच्या CCTV मध्ये काल चेक केलं, तिथं कामगार काम करत, त्यांना विचारलं पोलिसांनी, तर ते बोलले की 2 मुलं होती, युनिकॉर्न. हे त्यांची हिस्ट्री अशी आहे, जिथं जिथं कॅमेरा चेक केलं ना, पोलिसांनी टोल नाक्यापर्यंत पुढच्या चेक केलं, 4-5 ठिकाणी चेक केलं, तर ते सगळे सांगत होते दुकानदार पण की ही 2 पोरं आहेत ना, सुपा पोलीस स्टेशनला पण लय हायलाइटेड आहेत, कारण त्यांना पण सापडली नाही, त्यांनी लय चोऱ्या केल्यात, बुरटे इकडून गेले असे. तर बघा, दिवसा 11:30 वाजता येऊन चोरी करतात. तर जे माणूस जर त्याचं माणसाकडे जास्त काही नसलं तरी थोडंफार असतं, मोबाईल असतो, एखाद्या गळ्यात आता जुन्या लोकांच्या दागिना असतोच. मग ना काल कसं काय झालं होतं? काल मी कुरकुमला गेलो होतो आणि म्हातारीला म्हणलं जरा बकरी सोडून इकडे फिरव म्हणलं होतं. ते फिरवल्यामुळे त्याची गाडी कोणतरी तशी आली मधल्या रस्त्याने, आणि त्यांचं लक्ष होतं की तिकडं बकरी म्हातारी पुढं कशी आणि ना, पण म्हातारीने पाहिल्यामुळं म्हातारीने बकरी मागं फिरावली. मागं फिरावलं, त्यांना एवढं बिराडा बकरी चालली, म्हणून त्यांनी जोरात गाडी आणली आणि म्हातारी पळाई तिकडं निघली. तिला आडवी घालून धरली, म्हातारीला धरल्या. तिकडून ती मानवाराची मंडळी तिकडून पळत आली ह्या आरडल्यामुळं, पण ती आल्यावर आमची लांबच म्हातारीला धरली ना, धरल्यावर हिथं हात टाकला, म्हातारीला दाबल्यामुळं ते वडायला गेलं आणि ती मानवाराची मंडळी आरडाय गेली, तिच्या जवळ टाकला त्यांनी, आणि एकाची गाडी चालू, म्हणजे तोडायचं आणि गाडीवर लगे बसायचं. त्यांनी तोडलं ते गाड्याला जरा लागला ते द्वारा, म्हणजे कापला, पण ते हातात त्याने काही सोडलं नाही. आणि मग पळून गाडीवर बसला, तर तिकडून त्या हॉटेलवाला धाब्यावाला तो माणूस पळून येत होता तसं वरून. पण ते दुसरा म्हणतोय गाडीवाला की चल पटक्यानी बस, पटक्यानी बस म्हणजे बसल्याबरोबर तो पळाला आणि असा बारामती रोडने गेला पळून. मला म्हातारीला फोन केला तर आम्ही येतो तर तो गेला लांबला. मग गेलो, कंप्लेंट दिली, परत आम्ही कंप्लेंट करायला ह्याला गेलो, कुरकुमला गेलो. कुरकुमला गेल्या मग ते साहेब आलं, मग त्याने ते पंचनामा ते केला त्यांनी. आता ते CCTV कुठं त्यांनी बरीच तपासली. आता काय निर्णय लागतो, पण लागाय पाहिजे निर्णय. असं काय बांधव, असे धनगर बांधव फिरत असतात किंवा चाऱ्यासाठी किंवा बकऱ्यांच्या कुठं पाणी भेटेल, कुठं चारा भेटेल, ह्यासाठी तरी फिरणारीच मंडळी. बरं, त्यांना जपलीच पाहिजे, त्यांना चारलीच पाहिजे. आणि त्यातून ह्यो गाय गरीबाला त्रास म्हणजे ही बेकारीच आहे ना, लय अवस्था बेकारी. बरं, यात एखादा पळता एखादा जीव पण जाया बसला, या गा भरल्यामुळं काय होईल. आता आमची म्हातारी आजारी पडली, तिला दवाखान्यात नेली, गा भरले ना, तिच्या गळ्याला पण बरंच लागले. चोरांचं प्रमाण लय वाढले. आता बेलसरला काल रात्री, परत सासवडमध्ये 5-6 दुकानं फोडली. पण ह्याच्यावर सरकारने काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे किंवा पोलीस स्टेशनने पण ह्याच्यावर जबाबदारी घेतली पाहिजे. हे अशा चोऱ्या व्हायच्या म्हणलं, सामान्य माणूस कसा काय राहायचा? सामान्य माणसाचं बेकारी होणार. काय शेतकऱ्याची पण रानात आता शेती पडीक पाडून जमल का? त्या गवत तर काढलं पाहिजे, शेतीची मशागत तर केली पाहिजे. मग अशी जर चोऱ्या व्हायच्या म्हणल्यावर आणि दिवसात लुटायचे म्हणल्यावर हे कसं काय होणार? पोलिसांचा पण धाक नाही राहिला. नाही ना, दाग घेतला पाहिजे पोलिसांनी, दाब ठेवला पाहिजे. रात्रीत 5-5, 6-6 दुकानं फोडायला लागले म्हणल्यावर कसं काय? काहीच नाही केल्यावर मग काय करणार ती? बरं, आता काय झालं, तिला कॅमेरा बसवले, त्या समजा सुविधा झालेली, ते गाडी आहेत, घोडे आहेत, पहिल्या काय आता राहिले का तसं काय? पोलिसांनी किंवा पोलीस स्टेशननी किंवा सरकारने ह्याच्यावर नोंद घेणं किंवा ह्याच्यावर तक्रार घेणं महत्त्वाची गोष्ट आहे. मग एखादा माणूस मराठीने मागणं पळून काय उपयोग होणार आहे? बरं, पोलीस कशासाठी येतं का?
माणूस काय करतो, उठला की पोलीस स्टेशनला जातोय, त्याला कंप्लेंट करतोय. आता मीच काल आशाने तर पळालो का नाही त्यांच्यापर्यंत. म्हणून ह्यांनी डिसिजन घेणं गरजेचं आहे. बरं ह्यात काय माणूस रुपये करतोय, त्या प्रकारे तरी पोट भरतोय, आणि ते पण घेऊन जायचं चोर म्हणल्यावर त्या माणसाने काय खायचं. आता असं रानात कधी कधी वेळ येते की एका बायला थांबायला लागतं बकऱ्याकडे, एका गाड्याला बहुत थांबायला लागतं आता. शेतकरी तरी काय आता गेला समजा पाटसला, बायला सांगतोय बुवा हे खोरपवायचं गवत काढा किंवा भिजवा, मग तो काहीतरी काम माणसाला अडचणी आहेतच. मग चोराने काय येऊन त्या बाय हल्ला करून कुठं जमवलं काय होणार नाही. फक्त काय पोलीस स्टेशनने ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे, गावाला की त्याला सुट्टी नाही दिली पाहिजे. चांगला चोपला ना म्हणजे बाकीच्यांना जर अक्कल येईल. हा अकाल येणार, शिक्षा लागेल. मग ह्याच्यावर डिसिजन म्हणजे सरकारने घेणं म्हणजे किंवा पोलीस स्टेशन घेणे महत्वाचं आहे. आता या रावड्याला निघून टाका, काहीतरी ह्याच्यावर बंदोबस्त करा ना. आता हे सकाळ तर बाबा भाकर नाही खाल्ली, जाऊ त्या म्हातारचं डोरलं गेलं, म्हातारी आजारी पडली, म्हणजे काय करायचं आता माणसाने आम्ही. हा याचा निर्णय घ्या पाहिजे. सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, नाही तर मग पोलीस स्टेशन कशाला. आणि आम्हाला असं वाटतं की पोलीस जर दिसला तर सोनं वाटतं या की आलेली बारी आपल्यावरी दूर होऊ शकतं. कारण आम्ही बकरी वळणारी माणसं, आम्ही काय दररोज पोलीस स्टेशनला जातो का. पण एक आमच्यावर टाईम आल्यामुळं तो टाईम आमचा सिद्ध झाला पाहिजे आणि सिद्ध केला पण पाहिजे.